नमस्कार, मी सरिता पवार. न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत आले होते. नांदिवलीच्या स्वामी समर्थ चौकातून रॅलीला सुरुवात होताच वरुणराजाने हजेरी लावत जणू काही आपणही महायुतीच्या पाठीशी असल्याचा संकेत दिला. मात्र पाऊस पडत असूनही ना रॅली थांबली ना मुख्यमंत्री रथावरून उतरले. भर पावसाळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅलीत सहभागी झाले असून त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राज्याचे मंत्री संजय बनसोडे, मंत्री संजय राठोड, मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे, हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह महायुतीचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राज्य राखीव पोलीस दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघामध्ये 15,000हून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सध्या पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 7 पोलीस उपायुक्त यांच्यासह 8,000 पोलिसांचे संख्याबळ आहे. याशिवाय आता तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये बाहेरील जिल्ह्यांमधून अतिरिक्त 3 पोलीस उपायुक्त, 9 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 19 निरीक्षक, तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्रातील 80 प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी चिंचवडमधील 690 अंमलदार, 3,491 होमगार्ड असा 7,000हून अधिकचा फौजफाटा आहे. ठाणे जिल्ह्यात राज्य राखीव दलासह केंद्रीय राखीव पोलिसांच्या 25 कंपन्या राहणार आहेत. यातील एका कंपनीत 120 कर्मचारी असल्यामुळे सुमारे 3,000हून अधिकचा हा फौजफाटा यात राहणार आहे. घाटकोपरमधील छेडानगरमध्ये जाहिरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरचे बचाव कार्य पूर्ण झाले आहे. या घटनेतील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 16वर पोहोचली आहे. होर्डिंगचे सुटे भाग आणि राडारोडा हटवण्याचे कार्य पूर्णत्वाकडे असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली असून ती मृतांच्या नातेवाईकांकडे लवकरच पोहोचवण्यात येणार असल्याची आयुक्त गगराणी यांनी सांगितले. कोसळलेल्या होर्डिंगच्या खालून 71 वाहने बाहेर काढण्यात आली आहेत. घटनास्थळी अन्य कोणतीही व्यक्ती अडकली नसल्याची तपासणी करण्यात आली असून या पाहणीअंती बचाव कार्य पूर्ण झाले आहे. जाहिरात होर्डिंग कापून केलेले सुटे भाग तसेच इतर राडारोडा इत्यादी हटवण्याचे काम निरंतर सुरू आहे. हे काम देखील आता पूर्णत्वाकडे असल्याचे ते म्हणाले. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावेश भिडेला मुंबई गुन्हेच्या पथकाने अटक केली. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 75 जण जखमी झाले आहेत. भिडे यांच्या कंपनीने उभारलेले 120 बाय 120 फुटाचे होर्डिंग पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे कोसळले होते. भावेश भिडेला मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या उदयपूरमधून अटक करण्यात आली. अटकेनंतर विमानाने भावेश भिडेला मुंबईत आणण्यात आले. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानंतर मुख्य आरोपी भावेश भिडे हा फरार झाला होता. उदयपूरमध्ये भिडे हा ओळख लपवून राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिडे हा गुरुवारी हॉटेलमध्ये थांबल्यानंतर शुक्रवारी सकाळी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार केला होता. होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भिडे विरुद्ध 304, 337, 338 या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर लगेचच शहरातून पळून गेलेल्या भिडेला शोधून त्याला पकडण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. अखेर 3 दिवसांनी भिडेला राजस्थानमधून पकडण्यात आले. सोनं खरेदीसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसात सोन्याचे दर फार वाढले होते. त्यामुळे वाढत्या दरांना पाहून तुम्ही अद्याप दागिने बनण्यास टाकले नसतील तर आज हे काम तुम्ही पूर्ण करू शकता, कारण सोन्याच्या किमती गडगडल्या. शुक्रवारी 22 कॅरेट सोनं 250 रुपयांनी घसरलं आहे.
त्यामुळे 67,750 रुपये प्रति तोळाने सोन्याची विक्री होते। तर 24 कॅरेट सोन्याचे दर 270 रुपयांनी कमी होऊन आज सोनं 73,900 रुपये प्रति तोळा विकलं जात आहे। 18 कॅरेट सोन्याच्या किमती देखील 210 रुपयांनी खाली आल्या, त्यामुळे आज 18 कॅरेट प्रति तोळा सोन्याची किंमत 55,430 रुपये आहे। लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। 5व्या टप्प्यातील महायुतीची सांगता सभा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होणार आहे। आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील हजेरी लावणार आहे। पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत। त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं नाहीतर देशाचंही लक्ष लागलंय। तसेच आज सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे। याच पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत। वाहतुकीच्या बदलाबाबत माहिती देणारे ट्विट मुंबई ट्रॅफिक पोलीस या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आलं आहे। ट्विटमध्ये सांगण्यात आल्यानुसार 17 मे 2024 रोजी शिवाजी पार्क दादर येथे आयोजित जाहीर सभामध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी 10 ते रात्री 12 दरम्यान करण्यात आलेल्या वाहतूक नियोजनाची नागरिकांनी नोंद घ्यावी। यासोबतच एक पत्रकही ट्विटमध्ये जोडण्यात आलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा होणार आहे। या सभेनिमित्त भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली होती। शिवाजी पार्क परिसरामध्ये भाजपकडून पीएम मोदींच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी आणि होर्डिंग्स लावण्यात आले होते, पण निवडणूक आयोगाने कारवाई करत पीएम मोदींचे होर्डिंग्स आणि बॅनर हटवले। शिवाजी पार्क परिसरात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे। शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आलेले नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआउट निवडणूक आयोगाने हटवले। आज शिवाजी पार्कवर महायुतीची सांगता सभा होणार आहे। अशामध्ये निवडणूक आयोगाने शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आलेले महायुतीचे सर्व अनधिकृत बॅनर्स हटवले आहेत। मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे बॅनर हटवण्यात आले। यावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। पीएम मोदीचे बॅनर आणि कटआउट हटवल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। चारधामची यात्रा 10 मे 2024 पासून सुरू झाली आहे। त्यात केदारनाथ आणि गंगोत्री यमुनोत्रीसह चारधामचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात या यात्रेला येत आहेत। दरम्यान उत्तराखंड सरकारने इथे येणाऱ्या भाविकांसाठी एक नवीन आदेश जारी केलाय। या आदेशात चारधाम यात्रेला आलेल्या प्रत्येक यात्रेकरूंना मंदिराच्या 50 मीटरच्या परिसरात व्हिडिओ आणि रील बनवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। या सर्वांवर पोलीस प्रशासन एकदम बारकाईने लक्ष देणार आहे। उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव असलेले राधा रतुरी यांनी हा आदेश जाहीर केलाय। शिवाय चारधाम यात्रेसंबंधी कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर प्रशासन गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। या सर्वांवर उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शुक्रवार 31 मे पर्यंत चारधाममध्ये व्हीआयपी दर्शन बंद असून हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये ऑफलाईन नोंदणी रविवारी 19 मे पर्यंत बंद राहील। शिवाय मंदिर परिसराच्या 50 मीटर पर्यंत व्हिडिओग्राफी आणि रील मोठ्या प्रमाणात तयार केले जातात आणि एकाच ठिकाणी असंख्य लोक जमतात, त्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय होते।